नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम न देवो जानती कुतः मनुष्य. म्हणजे स्त्रीचं नशीब आणि पुरुषाचं भाग्य, स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य कोणी सांगू शकत नाही, देवही सांगू शकत नाही असं म्हटलं जातं राजकारणात. ते हे खरं होताना दिसतंय. म्हणजे नमुना आहे विनोद तावडे. विनोद तावडे भाजपचे नेते. विनोद तावडे यांची चर्चा यासाठी आहे की या विनोद तावडेंना 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं होतं. तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणजे तावडे तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये होते, मंत्री होते. त्यावेळी ज्यांची तिकीटं कटली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा होते. म्हणजे आता त्यावेळेला तावडे हे मंत्री तरी तिकीट कटलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांच्यात विस्तव जात नाही, यांच्यात पटत नाही, बेबनाव आहे असं चर्चा होती त्यावेळेला. जे काही आहे पण त्यातून त्यांना त्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे 6 वर्षापूर्वी तावडे साईडलाईनला पडले. अशावेळी कोणताही एक राजकीय नेता हाय खाऊन बाजूला फेकला जाईल किंवा शांत बसेल. आता तावडे यांची ब्युटी यासाठी आहे की तावडे यांनी संयम राखला. म्हणजे पक्षाची निष्ठा सांभाळली, पक्षाने सांगितलेला आदेश पाळला. नंतर त्यांनी आता मुंबईत स्वकीयांशीच लढावं लागेल हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मुंबईतून मुक्काम हलवला आणि दिल्ली पसंत केली आणि दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू केली. दिल्लीमध्ये ते यशस्वी झाले. म्हणजे श्रेष्ठींचा त्यांनी विश्वास संपादन केला, त्यामुळे त्यांना कामं मिळत गेली आणि कामं त्यांनी फत्ते केली. म्हणजे बिहारची निवडणूक तावडेंनी आपल्या रणनीतीने जिंकून दिली. भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे की काय आता भाजपने त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक पुढच्या वर्षी आहे. पुढच्या वर्षी 7 राज्यात निवडणूक आहेत, 7. त्यात उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य म्हणजे आहे. पंजाब आहे. तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे सत्तेची सेमी फायनल म्हणून पाहिलं जाते. कारण 2029 मध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि जर 2029ची निवडणूक जिंकायची असेल तर उत्तर प्रदेश जिंकणं भाजपसाठी अत्यंत आवश्यक आहे. उत्तर प्रदेशमधून जो कौल मिळेल त्यातून पुढे मग लोकसभेची रणनीती ठरेल. म्हणजे मोदी अजून लोकप्रिय आहेत का हे 2027च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला लक्षात येईल. सध्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 2 निवडणुकात भाजपचंच सरकार आहे.
योगी आदित्यनाथ तिथं आहेत. यावेळी सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात तिथे लढलं जाईल. पण ती निवडणूक जिंकणं भाजपला म्हणजे खास करून मोदी आणि शहा यांना अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी आपला भरोसाचा मोहरा म्हणजे विश्वासातलं मत म्हणजे एवढी महत्त्वाची प्रतिष्ठेची निवडणूक आहे, तिथे माणूसही भाजपने कोणाकडे काम द्यावं. म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सध्या नवीन आलेले आहेत, नितीन नवीन. तर म्हणजे आता मोदी शांती सर्वाधिक विश्वासू जे रिझल्ट देऊ शकतील असं हायकमांडला विश्वास आहे की हा माणूस आपल्या पक्षाला जिंकून देईल. असं असं माणूस दाखवा असं कोणी प्रश्न विचारला तर आपल्याला विनोद तावडेकडे बोट दाखवावं लागेल की हा माणूस आहे ज्याने मोदी शांत विश्वास कमावला आहे. हा माणूस आपल्याला जिंकून देऊ शकतो. यासाठी पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये भाजप यांनी विनोद तावडे यांना पुढं केलं आहे. आर पारची लढाई आहे तिथे. एकीकडे अखिलेश यादव आहेत, दुसरीकडे काँग्रेस आहे. त्यामुळे म्हणजे विनोद तावडे निष्ठा आणि संयम या जोरावर विनोद तावडे यांचं वजन वाढत आहे पक्षात, भाजपमध्ये. सध्या ते म्हणजे आता उत्तर प्रदेश त्यांच्याकडे दिला याचा अर्थ तुम्ही तावड्यांचं वजन किती वाढलं आहे ते तुम्हाला कल्पना येईल. याच तावड्यांना हेच तावडे 2006 वर्षापूर्वी साईडलाईन झाले होते. तावडेच नव्हे तर चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा यांचंही तिकीट कटलं होतं. पण त्यांनी शांतता संयम राखला, त्यामुळे पुन्हा कमबॅक झालं. सध्या बावनकुळे म्हणजे महाराष्ट्रात एक पहिल्या 3-4 नेत्यामध्ये पहिल्या 5 जणांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे. भाजपचे सध्या पहिले 2-3 लोक आहेत महत्त्वाचे, त्यात चंद्रशेखर बावनकुळे नंबर 1 आहे. महसूल मंत्री आहेत. तर निष्ठा आणि संयम हे राजकारण यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतं. हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की भाजपमध्ये निष्ठेची कदर होते. हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. भाजपने सध्या जी राष्ट्रीय टीम निवडली आहे त्यात स्मृती इराणी यांचंही कमबॅक झालेलं आहे. राम माधव हेही कमबॅक आहे. म्हणजे किती नवे चेहरे आपण घेतो म्हटलं तरी राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे भाजपची ती 65 लोकांची आहे. तर 51 नवे चेहरे आहेत, फ्रेश 51 नवे चेहरे आहेत. म्हणजे 14 जुने आहेत. सिनियर लोक म्हटलं, सिनियर नेते म्हटलं तर 14 आहेत. त्यामुळे एकूणच सध्या जे राजकारण जे बदलत आहे JNZच्या राज्यामध्ये ते स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळे आता येणाऱ्या यावर्षी म्हणजे यावर्षीचं राजकारण मोठं विलक्षण आणि थरारक राहणार आहे, रोमांचकारी राहणार आहे. त्यामुळे पब्लिक, उत्तर प्रदेशची पब्लिक कोणाला उचलते, कोणाला आपटी देते पाहणं होतं. पण तुमचा काय अंदाज असेल काय काय होईल उत्तर प्रदेशामध्ये? कॉमेंट करा. नमस्कार.